महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून पासून मुंबईत सुरू होईल। त्यापूर्वी विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या वाढेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी सोमवारी निवडणूक जाहीर करण्यात आली। या रिक्त जागांसाठी 18 जूनला मतदान होईल व 22 जूनला निकाल लागेल। निवडणूक होणाऱ्या 17 जागांपैकी 16 जागा या रिक्त आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या नागपूरच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे। याच निवडणुकीमुळे नगरला आता 18वा आमदार मिळणार आहे। वर्गीय अरुण काका जगताप आमदार राहिलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे। ही जागा पूर्वीपासून राष्ट्रवादीकडे असल्याने यावेळीही ती जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। नगरच्या याच 16व्या आमदाराबाबत सध्या चांगलीच उत्सुकता ताणली आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांनाच आमदार होण्याची संधी मिळेल अशी गणिते मांडली जात आहेत। परंतु माजी मंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार राहुल जगताप यांचीही नावे अचानक चर्चेत येण्याची शक्यता आहे। नगरचं पॉलिटिक्स नेमकं कसं रंगतंय आणि कसं रंगेल, आमदार होण्याची संधी नेमकी कुणाला मिळेल, गडाख जगताप यांचं नाव का चर्चेत आलंय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 2 मे 2025 ला नगरचे ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांचे निधन झाले। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते 2दा विधान परिषदेचे आमदार होते। त्यांच्या निधनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने पूर्वी निवडून गेलेल्या आमदारांचा कार्यकाळ 2022 ला संपूर्णही नगरसह राज्यातील 16 मतदारसंघातील जागा रिक्त राहिल्या। नगरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना गेल्या 2-2.5 वर्षांपासून आमदारच नव्हता। परंतु 2025 ला नगरपालिका, नगर परिषदा व त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या। आता स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर जाण्यासाठीच्या निवडणुकीचा नियम पाहता किमान 75% मतदारसंख्या असायला हवी। ही संख्या नगर जिल्ह्यात पूर्ण होते। नगर जिल्ह्यातील एकूण 18 स्थानिक संस्थांमधील 569 जागा विधान परिषद निवडणुकीसाठी मतदारसंख्या निश्चित करते। त्यापैकी सद्यस्थितीत नगर महानगरपालिकेत 73 नगरसेवक आहेत। जिल्ह्यातील 14 नगरपालिकेत तब्बल 312 नगरसेवक आहेत, तर 4 नगरपंचायतीत 76 नगरसेवक आहेत। म्हणजेच नगर जिल्ह्यात एकूण 461 मतदार आहेत। या कार्यरत सदस्यांचा अधिकृत अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला गेल्या आठवड्यात सादर केला। ही टक्केवारी 82% आसपास गेल्याने नगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त निघाला। आता या 17 जागेसाठीच्या निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी निघणार आहे। निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी 1 जून ही अंतिम तारीख देण्यात आली आहे। 2 जूनला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होऊन 4 जून पर्यंत अर्ज माघारीची मुदत देण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी 18 जूनला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। यानंतर 22 जूनला या निवडणुकीचा निकाल लागून नगर जिल्ह्याला 18वा आमदार मिळणार आहे। यापूर्वी जिल्ह्यात विधानसभेचे 12, विधान परिषदेचे प्राध्यापक राम शिंदे, शिवाजीराव गर्जे, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे असे 4, शिक्षक मतदारसंघाचे सत्यजित तांबे असे 17 आमदार आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा 18वा आमदार नगरला मिळणार आहे। नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या या जागेवर यापूर्वी अरुण काका जगताप यांनी आमदार म्हणून काम केलं होतं। ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे असल्याने या निवडणुकीतही महायुतीकडून ही जागा राष्ट्रवादीलाच कायम राहण्याची शक्यता आहे। हेच जवळपास निश्चित झाल्याचेही सांगितले जाते। त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याबाबत राजकारण चांगलंच तापलंय। नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या आग्रहानंतर आपली उमेदवारी मागे घेतली होती। ज्यांनी पक्षाचा मान ठेवून उमेदवारी मागे घेतली त्यांचं योग्य पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजप नक्कीच करतं। कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या बाबतही भाजपनं तेच केलंय। विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचं पुनर्वसन केलं। त्यामुळे या जागेसाठी सगळ्यात प्रबळ दावेदार हे प्राजक्त तनपुरेच असतील अशी गणिते आता मांडली जाऊ लागली आहेत। तर दुसऱ्या बाजूने प्राजक्त तनपुरे यांचेच 2 पाहुणेही या जागेसाठी अचानक चर्चेत आले आहेत। त्यात पहिले आहेत नेवाशाचे माजी मंत्री शंकरराव गडाख आणि दुसरे आहेत श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप। तनपुरेंची मावशी ही घुलेंच्या कुटुंबात आहे। त्याच घुले कुटुंबातील मुलगी गडाखांना सून आहे। म्हणजेच तनपुरे, घुले, गडाख हे जवळचे नातेवाईक आहेत। गडाख हे यापूर्वी ठाकरे गटात होते, परंतु नेवासा नगर परिषदेची निवडणूक त्यांनी ठाकरे गटाकडून न लढवता आपल्या जुन्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून लढवली। या निवडणुकीत त्यांनी 17 पैकी 10 नगरसेवक निवडूनही आणले। हेच गडाख गेल्या काही दिवसांपासून सत्तेत येतील अशा चर्चा सुरू आहेत। सुरुवातीला भाजप व त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही झाल्याच्या बातम्या आल्या होत्या। अजित पवार हयात असताना ते अनेकदा देवगिरी बंगल्यावरही गेले होते।
गडाखालच्या महायुतीत येण्याच्या शक्यतांना शनी शिंगणापूर देवस्थानचं नवं विश्वस्त मंडळ व त्यांच्या मुळा एज्युकेशनची सुरू असलेल्या चौकशीचाही संदर्भ दिला जातो. गडाख हे भाजप किंवा राष्ट्रवादीत आले तर या दोन्हींबाबत त्यांना फायदा होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच अचानक गडाख यांचं नावही या निवडणुकीसाठी चर्चेत आलंय. अगदी तसंच श्रीगोंद्याच्या राहुल जगतापांच्या बाबतीतही चर्चा सुरू झाल्यात. जगतापांची महायुतीच्या नेत्यांसोबतची वाढलेली जवळीक ही नक्की कारखाना वाचवण्यासाठी आहे की थेट आमदार होण्यासाठी आहे, हे प्रश्न सध्या चर्चेत आले आहेत. ऐनवेळी महाविकास आघाडी ही आपला उमेदवार देऊ शकते असेही सांगितले जात आहे. महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात हे स्वतः उभे राहतील का, हाही प्रश्न आहे. जर थोरातांचं नाव अचानक समोर आलं तर मग त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील हेही उभे राहतील का, हा प्रश्न विचारला जात आहे. परंतु असं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तनपुरे, गडाख, थोरात, जगताप आणि चंद्रशेखर घुले या नात्यागोत्याच्या राजकारणातच यावेळी आमदार होईल अशा शक्यता जास्त आहेत. विधान परिषदेच्या या जागेसाठी गडाख व जगताप यांच्यापेक्षा सध्या तरी प्राजक्त तनपुरे यांच्याच नावाची चर्चा जोरात सुरू आहे. मित्रांनो, या जागेवर कोण आमदार व्हावं असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.